हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही? होप मस्त मजेत असताल. चहा नाश्ता पाणी झालं पण असेल. मी आता उठले कारण माझी नाईट आहे. 11 वाजलेत आता. आणि सगळ्यांना नाही का तुम्हाला आज भाच्याला माझ्या म्हणजे जो व्हायरल ट्रेंडिंगला चालू आहे इंस्टाग्रामला, म्हणजे त्याचं वय काय, म्हणजे त्याचं नाव काय, हे काय, कुठे राहतो, काय आहे काय नाही, सगळं मी आज डिटेलमध्ये सांगणार. त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जरा हप्ताभर मी ब्लॉग बंद केला होता कारण माझे सक्का चुलता माझा एक्सपायर झाले, म्हणजे ते सोलापूरला. तर मम्मी आणि आप्पा गेले होते, मी काही गेले नाही. त्यामुळं मला ब्लॉग काढायला काही जमला नाही, म्हणून हप्ताभर ब्लॉग वगैरे बंद ठेवला होता. तर मम्मी कालच रात्री आली आहे बघा. मम्मी नाश्ता बिष्टा काय करायचं चालू आहे, स्वयंपाक. मी आता उठले. आता मी ब्रश वगैरे करून आंघोळ करते. मला जरा पार्लरला जायचं डोक्याच्या ह्याच्यासाठी, कारण लय वैतागले मी ह्या केसांना. तर त्यामुळे चालले. तर मम्मीचं पण होतंय, त्यामुळं मी काय पोस्ट केली नाही. आणि नट्या म्हणजे मी त्याला लाडानं नट्या म्हणते बरं का. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, त्याचं सगळं मी डिटेलमध्ये आज सांगणार आहे, जो व्हायरल ट्रेंडिंगला चाललो आहे जमुना डायलॉगमुळं. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कमेंट करा विसरू नका. हाय सगळ्यांना. तर मी गेले होते पार्लरला, जसं की तुम्ही ब्लॉग बघितला तुम्हाला कळलंच असेल. तर मी हे बघा केसांचं एकदम केरेटिन करून आले मी. हे नॅनोप्लास्टिक काय, हे बघा केस कसे झालेत, एकदम स्मूथ, एकदम भारी झालेत बरं का. तर आज काय असे सोडायच्यात, मला जायचं नाईटला. बोल रे. तर आमच्या श्रवणला भेटायचं सगळ्याला बरं का. पिल्लू तुमची लाडकी क्यूट जमुना, त्याला मी बोलवले आज. बोल रे सोन्या. हॅलो गाइस, मी तुमची जमुना आहे आणि माझी दीदी आहे. हा, तर तुमची जमुना काय म्हणते माहिती का, तो त्याचा एक ब्लॉग व्हिडिओ माहिती तुम्हाला इंस्टावर कसला भयानक व्हायरल गेलाय. त्याचा 10.5 मिलियनच्या पुढे व्हिडिओ गेलाय तो लाडक्या जमुनाचा. काय डायलॉग माहिती का? माफ करना जमुना, मैंने तुझे पगली कहा. तर हा ब्लॉग रील एवढी ट्रेंडिंगला एवढी व्हायरल गेली, 10.5 मिलियन व्ह्यूज आलेत गाईज. तर सगळ्यांना उत्सुकता आहे की बाबा हा कोण आहे, ह्याचं वय किती, नाव काय, माझा कोण लागतो. तर मी तुम्हाला तीच आज सांगणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ओ कसं करते बघा गाईज. तुझं नाव सांग सोन्या. श्रवण गायकवाड. तर त्याचं नाव आहे श्रवण गायकवाड. आणि हा माझ्या सख्या एकुलत्या एक भावाचा मुलगा आहे, एकुलता एकच. माझा सक्का मोठा भाऊ, त्याचंच लग्न झालं आणि त्याचाच हा एकच मुलगा आहे तेवढा. तर ह्याचं नाव आहे श्रवण गायकवाड. हा आहे 3 वर्षाचा. ऑगस्ट मध्ये मम्मी टीव्हीचा आवाज कम कर. ह्याचा ऑगस्ट मध्ये बर्थडे आहे, 9 तारखेला. विश करायला विसरू नका बरं का. तर तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की हा कोण आहे तुझा, एवढा व्हायरल गेलाय, भयानक व्हायरल गेली रील ती. बापरे, मला तर विश्वासच बसत नाही. माझे फॉलोअर पण एवढे अचानक वाढायला लागलेत ना इंस्टाग्रामवर की विचारू नका. हे बघा कसं आगाऊपणा करत आहे का. त्याचं बोलणं लय भारी आणि लय हुशार आहे बरं का. असं नाही की रील मध्येच, प्रत्येक गोष्टीत लय हुशार आहे बरं का. लिबरू एकदम देवासारखं हाय का नाही सोन्या. तर मी गेलते बाहेर म्हणून मी दिवसभर आज ह्याच्यात माझे 5-6 तास गेलेत केसांसाठी. तर त्याला भयाने आणून सोडलं, तेवढ्यात मी जायला आणि हा यायला, म्हणून काय जमलं ना. मग आता आले म्हणलं चला व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू करू, लोकांना सांगू हा कोण आहे काय. हा, तो काहीतरी आणलंय त्यांनी, तो दाखवायला चाललाय तुम्हाला आता. त्यामुळे ब्लॉग बघा बरं का. त्याचा माझ्यापेक्षा जास्त चांगला ब्लॉग व्हिडिओ तर तोच बनवला अजून थोड्या दिवसांनी, असं मला वाटतंय. हे बघा बघा त्यांनी काय आणलं. बुद्धानी वेपर्स तर लय आवडतात बरं का साहेबाला आमच्या. तर माझा भाऊ आहे एकुलता एकच, तो तेवढा एकच मला भाऊ आहे सक्का. तर तो राहतो ससाने नगरला, वेगळं राहतो म्हणजे लग्नानंतर, म्हणजे तो वेगळाच राहतोय. तर आम्ही इथं राहतोय, मी बहीण मम्मी आप्पा. हा बोल की बोल. हा, तर बघा. आणि मेहंदी बिंदी काढतो बरं का आत्याला सोडून. हे बघा बघा गाईज त्याची मेहंदी. हा, तर भाऊ राहतो तिकडं, तर त्यामुळे ह्याला कधी मध्ये आणायला सांगतो आम्ही. आम्हाला सुट्टी असेल तर दिवसभर गपना सोन्यारी दिवसभर राहतो बरं का आमच्याकडे. असं काय रडत बिडत नाही, काय नाही, नुसतं झोपायला घरी जातो. पण ना असं कधी जमतं आणायला, कधी जमत नाही, कधी 2-2 दिवस. मम्मी हाय बोल. तर मम्मीला बी करमत
मम्मी मग भाई आणून सोडतो. गपला सोन्या. रात्रीच मग झोपायला वगैरे जातो आणि त्याला पण आमचं भरपूर म्हणजे भरपूर काय म्हणतात हो हाय का भरपूर लाड करतो आम्ही. एकुलते काय म्हणून हे आमचा मिठाचा खला खला बालका झाल नकटा झार बर का. आणि ह्याला मी लाडानी काय बोलते माहिती आहे का? नट्या. हे काय बोलते रे मी तुला लाडानी? नट्या. हा नट्या. तर हा माझा लाडाचा नट्या आहे बर का. आणि ह्याला म्हणजे असं सगळ्याच्या लाडाचा आहे बर का. आमच्या सगळ्याच्या दर दिवस आड त्याला आम्ही इकडे आणतोच घरी. म्हणजे आणून सोडच म्हणतो. कधी कधी 1-2-4 दिवस आणत नाही पण 1 दिवस सारखा होईना आम्ही आणतो. कारण मम्मीला बी करमत नाही त्याला आणच म्हणून महाग लागते मम्मी. हाय का हाय गायच. तर मला जायचंय नाईटला. गपकी रे सोन्या. तर मला जायचंय नाईटला आणि म्हणलं चला ब्लॉग सांगू तरी सगळ्यांना बनवू एकदाचा. तर या केसांमुळेच मला असं वाटतं नाईटला कसं जाऊ दे आज पेशंट नाही म्हणून खास मी हे केले. म्हणजे जरा एखादा क्लिप बांधला की संपला विषय. तर मी 8 वाजता 7:45ला निघालीत ना आणि हॉस्पिटलला जाईल. तर आता मला हे असेच हेअर चांगले वाटायला लागले. लय ड्राय रफ झालते म्हणून केलंय मी. ते पण कमेंट करून सांगा. आणि माझा नट्ट्या माझा कसा आहे ते पण सांगा बर का. सगळ्यांना थँक्यू बोल सोन्या. थँक्यू म्हणून कमेंट करा म्हणून कमेंट. हा आणि तो शाळेत जाणार आहे बर का. आता ह्या महिन्यात त्याचं ऍडमिशन आहे. ऍडमिशन आहे बर का. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला थँक्यू. सांग रे सोन्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून थँक्यू. हा तर उद्या भेटू म्हणून पुढच्या ब्लॉग मध्ये. नवीन ब्लॉग मध्ये तवर मला वेपर्स खाऊ द्या म्हणून बुधानी. हा बर का. दीदी आत्याच्या लय लाडाचा आहे बर का. लिकरू माझं लय लाडाचं आहे माझ्या. बया कोण शिव्या दिल्या तुला? आपा बया. बघा त्याला एवढं लक्षात राहतं. तू नाही देत रे. दिला की आत्या चटका देती. चटका कळलं का तुला जिबीला? काय सगळं सांगतो त्या लक्षात एवढं राहतंय ना. काय झालं असेल कोणतरी बोलला असेल ना. बया इकडे बघ पहिले इकडे ब्लॉग मध्ये बाय बोल. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. बाय. कमेंट करा विसरू नका. मला गरम व्हायला फॅन नाही लावला बघा. रूम मध्ये बसले आल्या म्हणलं चला जरा ब्लॉग बनवू. आला हा नकटा झार पोरगा म्हणून म्हणलं. तर सगळ्यांचं गप ना सोन्या. सगळ्यांचं मनापासून आभार. सांग रे सोन्या थँक्यू म्हणून. हा सगळ्यांना थँक्यू बर का. लय म्हणजे लय व्हायरल केला तुम्ही रील इंस्टाला. त्यामुळे सगळ्यांचं थँक्यू. बाय 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 गाईज. बाय बाय. कमेंट करा.